नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी जे शेतकरी आता नवीन नोंदणी करणार आहेत अशांसाठी महाराष्ट्र शासनाने एक प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे। त्याच्यामध्ये नवीन नोंदणी करताना नेमकी कार्यपद्धती काय असेल व कोणकोणते डॉक्युमेंट त्यांना जमा करावे लागणार याची बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती तिथे सांगितली आहे। याच बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण हा व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साइडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून एक प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे। या प्रसिद्धी पत्रकामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी जे नवीन नोंदणी करणार आहेत पोर्टलवरून त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत व कार्यपद्धती काय आहे हे इथे सांगितलेलं आहे। स्वयं नोंदणीकृत लाभार्थी अर्जाची कार्यपद्धती आपण जाणून घेऊ। म्हणजेच पीएम किसान योजनेसाठी जे नवीन नोंदणी करणार आहेत त्या शेतकऱ्यांना आता काय करावं लागणार हे जाणून घेऊया। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन स्वयं नोंदणी करणाऱ्या लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सदर योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करताना खालीलप्रमाणे कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य असेल। सर्व कागदपत्रे 200 KB फाईल मर्यादेत अपलोड करावेत। आता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत? मागील 3 महिन्यातील डिजिटल किंवा तलाठी सहीचा 7/12 उतारा, त्यानंतर जमीन नोंदणीचा फेरफार, वारसा नोंद फेरफार मयत दिनांक 1/2/2019 नंतर असल्यास ज्यांच्या नावावरून वारसाने जमीन आली त्यांच्या नावे जमीन आलेला किंवा असलेला फेरफार सोबत जोडावा। आणि चौथं डॉक्युमेंट आहे पती पत्नी व 18 वर्षाखालील अपत्यांचे आधार कार्ड, सर्व एकाच पानावर स्कॅन करावीत। असे 4 डॉक्युमेंट इथे सांगितले आहेत। जर पीएम किसान योजनेची इथे साईडला मी दाखवत आहे, पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरून जर तुम्ही स्वयं नोंदणी करत असाल तर इथे 4 डॉक्युमेंट जे सांगितले आहेत ते 4 डॉक्युमेंट आपल्याला नोंदणी करत असताना अपलोड करायचे आहेत आणि प्रत्येक डॉक्युमेंटची साईज ही 200 KBच्या पेक्षा कमी असली पाहिजे किंवा 200 KB असली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची आहे। तर नवीन नोंदणी करण्यासाठी ही गाईडलाईन होती। शासनाकडून आलेले हे प्रसिद्धी पत्रक व या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।